स्वातंत्र्य दिन आहे. या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपल्याला आणि आपल्यामार्फत समस्त महाराष्ट्रातल्या जनतेला मी शुभेच्छा देतो. आज प्रचंड पद्धतीनं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाऊस असताना देखील स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून साजरा केला. रत्नागिरीमध्ये येणारे नवीन प्रकल्प, रत्नागिरीमध्ये होणारी पर्यटनाची वाढ आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये रत्नागिरीचं प्रशासन कशा पद्धतीनं सज्ज आहे याची माहिती देखील पालकमंत्री या नात्यानं रत्नागिरी जिल्ह्यातल्या मी नागरिकांना, बंधू भगिनींना दिली. अनेक क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आज आम्ही सत्कार केला, कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. एस टीमध्ये विना अपघात 25 वर्ष ज्यांनी एस टी चालवली त्यांचा देखील आज आम्ही सत्कार केला. मध्ये काही गॅस टँकर अपघातामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या MIDCच्या फायर ब्रिगेडनं काम चांगलं केलं म्हणून त्या अधिकाऱ्यांचा देखील आम्ही आज सत्कार केला. अशा पद्धतीनं अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आजचा दिवस हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये साजरा झाला. आणि पुढच्या 15 ऑगस्टपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विकासात्मक अजून काय कामं करायची याच्यावर देखील आम्ही प्रकाश टाकला. त्याच्यामध्ये VIT सेमीकंडक्टरचा कारखाना असेल, धीरूभाई अंबानी डिफेन्स सिटीचा कारखाना असेल, त्याच्यानंतर नव्याने येणारा सोलारमध्ये सेल तयार करण्याचा कारखाना असेल किंवा ड्रोन तयार करण्याचा कारखाना असेल, अशा पद्धतीचे विविध पद्धतीचे प्रकल्प हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येऊन त्याच्यातनं बेरोजगारी दूर व्हावी यासाठी उद्योग विभाग काम करतं याची देखील माहिती आम्ही दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे सातत्यानं चालू आहे. त्याच्यामधल्या सुमारे 4 लाख महिला भगिनींना, 4,08,000 महिला भगिनींना त्याचा आम्ही फायदा देतोय. तर ती देखील तळायात योजना चालू राहील ही शासनाच्या वतीनं आम्ही ग्वाही दिलेली आहे, वचन दिलेलं आहे. त्याच्यामुळे अशा विविध शासकीय योजना ज्या आहेत त्या देखील चांगल्या पद्धतीनं कार्यरत राहिल्या पाहिजेत. अशा पद्धतीचं टार्गेट घेऊन पुढच्या 15 ऑगस्टपर्यंत चांगलं काम करण्याचा प्रशासनानं निर्णय घेतलेला आहे. चर्चा काही असू दे, जर सरपंचांनीच सन्मानानं मंत्री महोदयांना ध्वजारोहणासाठी जर बोलवलं असेल तर त्याच्यामध्ये कसं काय, सरपंचांच्याच निमंत्रणाला मान देऊन जर भरतशेठ गेले असतील त्याच्यामध्ये काय? आताच बांधकाम मंत्री दौरा येऊन गेले. रत्नागिरीकर आणि सगळे कोकणकर मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे नाराज आहेत. आपल्याकडे काय प्रगतीचं आव्हान? मी किमान 3 ते 4 वेळा मुंबई गोवा महामार्गाची स्वतः पाहणी केलेली आहे. 354 किलोमीटरपैकी 21 किलोमीटरचा रस्ता हा अतिशय खराब आहे. म्हणजे जवळजवळ 7 ते 8% फक्त काम हे शिल्लक राहिलंय. त्या 21 किलोमीटरमधले 4 किलोमीटर जे आहेत ते टू लेन व्हायचं बाकी राहिलेलं आहे. मी चाकरमान्यांना देखील आवाहन केलेलं आहे. नक्की कामाला उशीर झालाय, त्याची काही जबाबदारी आम्ही नाकारत नाही. जसं चांगल्या कामाचं आम्ही श्रेय घेतो तसं त्याची देखील जबाबदारी नाकारण्याचा काही प्रश्न येत नाही. परंतु अडचणीतनं येण्याचा मार्ग हा या वर्षापुरतीच मर्यादित राहिलेला आहे. पुढच्या वर्षीपासून मुंबईकर 4 तासामध्ये रत्नागिरीला येतील आणि पुढच्या 1.5 तासामध्ये म्हणजे 5.5 तासामध्ये सिंधुदुर्गमध्ये पोहोचतील. अशा पद्धतीचा रस्ता तयार झालेला असेल. आज देखील कशेडी बोगद्याचा लाईट बंद आहे. आजची सिच्युएशन कारण ज्यावेळी मंत्री आले त्यावेळी लाईट चालू होते आणि आज जर कशेडी बोगद्यात निघालं तर त्या लाईटी बंद आहे. ते मंत्री असल्यानंतर लाईट चालू होतो आणि मंत्री गेल्यानंतर लाईट जातो अशातला भाग नाही. काही तांत्रिक अडचण असू शकते. आपण सगळे कोकणातले आहात, तुम्ही देखील कोकणातले आहात. पहिली गोष्ट, आपल्याकडे जो रेनफॉल जो आहे तो प्रचंड पद्धतीचा आहे. म्हणजे गेले 3 दिवस आता जो पाऊस पडतोय त्या पावसाला काय आपण थांबवू शकत नाही. त्याच्यामुळे जे खड्डे भरण्याचा प्रयत्न होतोय, डांबर टाकण्याचा प्रयत्न होतोय ते सगळं निघून जातं. याच्याशी आम्ही 100% सहमत आहोत. ते नाकारण्याची काही गरज नाही. पण ज्यावेळेस पूर्ण नॅशनल हायवेचं कॉन्क्रिटीकरण पूर्ण होईल किंवा रत्नागिरी शहरातलं कॉन्क्रिटीकरण पूर्ण होईल, हा खड्ड्याचा प्रश्नच पुढच्या 25-30 वर्षासाठी निघून जाईल. आणि कशेडीचे बोगदे मंत्री असताना तिथले दिवे का लागले आणि मंत्री गेल्यानंतर दिवे का विझले याची 100% पालकमंत्री म्हणून मी चौकशी करेन. निवडणुकीमध्ये मनसे आणि उद्धव ठाकरे सेनांच्याकडून लढणार आहे. उत्कर्ष पॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा आहेत त्यांना. सर, 1988च्या कायद्याप्रमाणे कल्याण डोंबिवली महापालिकेत नावसूचीचं बंदी आहे, परंतु शरद पवार गटाचे जे आमदार आहेत त्यांनी मटन पार्टी करण्यावर आता सध्या एक ठाम आहे. हा सगळा इलेक्शनसाठी केलेला फार्स आहे.
1988 सालामध्ये हा निर्णय झाला. आणि निर्णय काय झाला तर 15 दिवस हे पशुवध बंदी करायची. म्हणजे उदाहरणार्थ देवनारचा कत्तलखाना आहे, तो कधी बंद ठेवायचा तर तो 15 दिवस बंद ठेवायचा. त्याच्यामध्ये श्रीकृष्ण जयंती हा देखील दिवस त्याच्यामध्ये धरण्यात आला होता 15 याच्यामध्ये. माझ्याकडे आता तो GR पण आहे. आणि यावर्षी योगायोगानं 15 ऑगस्टच्याच दिवशी श्रीकृष्ण जयंती आहे, त्याच्यामुळे तो बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. परंतु 1988 सालानंतर 2015ला मुंबई महानगरपालिकेने एक ठराव घातला पशुवध बंदीचा. त्याच्यामध्ये देखील श्रीकृष्ण जयंती आहे. आणि श्रीकृष्ण जयंती आज 15 ऑगस्टला आल्यामुळं 15 ऑगस्टला पशुवध बंदीचा निर्णय त्या संबंधित महानगरपालिकेने केला. परंतु काही लोकांना स्थानिक स्वराज्य संस्थेचं राजकारण करायचं आहे. स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनी लक्ष दिलं नाही. स्वतःच्या ताब्यामध्ये महानगरपालिका असताना हे ठराव झालेले आहेत. त्याच्यामुळं असलेलं स्वतःचं पाप दुसऱ्याच्या डोक्यावर फोडणं हे अतिशय वाईट आहे. आणि त्याच पद्धतीनं सध्या राजकारण सुरू आहे. मुंबई गोवा महामार्गाची खूप चर्चा होते सर, पण जे स्टेट हायवेज आहेत त्यांची पण खूप दुरावस्था आहे, त्याच्याबद्दल कोण बोलत नाही. त्या संदर्भात काही होणार आहे का? कारण स्टेट हायवेचा विषय खूप महत्वाचा आहे. अनेक स्टेट हायवे माझ्या माहितीप्रमाणे MDR असतील, ODR असतील, विलेज रोड असतील, हे पावसामुळेच खराब होतात आणि पावसानंतर त्याची डागडुजी होते. आता पावसानंतर खराब झालेल्या रस्त्यांना कितीचं बजेट सार्वजनिक बांधकाम मंत्री उपलब्ध करून देतात, त्याच्यावर ह्या रस्त्याची डागडुजी अवलंबून आहेत. साहेब आपल्या भेटीनंतरही प्रशांत यादवनी भाजपला पसंती दिली. कसे पाहता याकडे? नाही, कसं पाहिजे चांगल्या पद्धतीने. आपण भेटला होता, आपण विनंती केली, पण तरी आणि पहिली गोष्ट अशी आहे, कोणी कुठच्या पक्षात जावं, कोणी कुठच्या पक्षात जाऊन स्वतःची कातडी वाचवावी, हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे प्रशांत जाधव कुठे गेले म्हणजे काय जिल्ह्यामधले काय फार मोठं नेतृत्व दुसरीकडे कुठे गेलंय आणि कोणाचं जास्त फार मोठं नुकसान होणार अशातला भाग नाही. काळ ठरवेल प्रत्येकाची ताकद काय आहे ती. तर आधीच रात्री BDD चाळीमध्ये नवीन घर मिळालेले आई त्याला पण भेटण्यासाठी जाणार आहे आणि काही वाटतं कार्यक्रमाची घेतलं, त्यामुळे त्यांना भेटणं महत्वाचं असं त्यांना भाषण करायला दिलं नाही या रागापोटी ते स्टेजवर आले नाहीत. काल देखील मी नागपूरमधनं सांगितलं, आम्हाला देखील आज आम्ही 4-4, 5-5 वेळा मंत्री असून 5 वेळा निवडून येऊन सुद्धा काही कार्यक्रमामध्ये गडबड असल्यामुळं भाषण करायला दिलं जात नाही. भाषण महत्वाचं की जनतेचा विकास महत्वाचा? तर ह्या सगळ्यांच्या दृष्टीनं भाषण महत्वाचं आहे. आणि भाषणाला संधी नाही म्हणून मी व्यासपीठावर येणार नाही, हे लोकप्रतिनिधीनं करून उपयोगाचं नाही. आणि आता जी घरं दिलेली आहेत ही महायुतीच्या सरकारनं दिलेली आहेत, हे पक्क BDD चाळीतल्या लोकांना माहिती आहे. सर, भास्कर जाधव सध्या जे आहेत ते ब्राह्मण विरोधी काही स्टेटस जे आहेत व्हॉट्सअपवर टाकताना पाहायला मिळतात. वेगाने करावं लागते. आपल्याला माहिती आहे की कसब्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं वास्तव्य होतं आणि जागतिक स्तरावरचं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक हे कसब्यामध्ये बांधण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. त्याला जितके पैसे लागतील तितके पैसे देण्याची तयारी शासनाची आहे. आपल्याला अजून एक आनंदाची जी माहिती मिळालेली आहे ती म्हणजे युनेस्कोनं सुवर्णदुर्ग हा किल्ला जागतिक वारसा स्थळामध्ये आणलेला आहे. आपल्या कोकणातले 4 किल्ले हे जागतिक वारसा स्थळामध्ये आलेत. त्याच्यामध्ये जिथं छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला तो रायगड किल्ला, सुवर्णदुर्ग किल्ला, विजयदुर्ग किल्ला आणि सिंधुदुर्ग किल्ला, हे 4 कोकणातले किल्ले हे जागतिक वारसा स्थळामध्ये आलेले आहेत. त्याच्यामुळं हा देखील कोकणवासियांचा एक अभिमान आहे. आणि या पद्धतीनं पर्यटनाला चालना देणं, नवीन नवीन उपक्रम रत्नागिरीमध्ये आणणं, या दृष्टीनं आम्ही शासन म्हणून वाटचाल करतो. विकासाची कामे आपली साहेब वेगाने सुरू आहेत. कधी आता पण पूर्ण होतील आणि काय अपेक्षा आहे ती साधारण ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर पर्यंत पूर्ण व्हायची? पूर्ण जिल्ह्यामध्ये शहरांचा जो पाणी पुरवठ्याचा प्रश्न होता, मग राजापूर, लांजा, रत्नागिरी, त्याच्यानंतर चिपळूण असेल, खेड असेल, गुहागर असेल, या सगळ्या परिसरातल्या नळपाणी योजनांना मंजुरी मिळालेली आहे. रत्नागिरी शहरातल्या घनकचऱ्याच्या प्रकल्पासाठी 5 एकर जागा ही MIDCनं दिलेली आहे. त्याच्यामुळे ही सगळी कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. गतिमान प्रशासकीय कारभारामध्ये आपला रत्नागिरी जिल्हा कुठे असं म्हटलं प्रश्न माझा, तर पालकमंत्री म्हणून आपलं उत्तर काय असेल? आपल्याला म्हणजे मी हे क्रेडिट घेण्याचं किंवा देण्याची आवश्यकता नाही. रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोकांच्याच आशीर्वादामुळं देश पातळीवर ODOPचा जो कार्यक्रम झाला म्हणजे 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रॉडक्ट, याच्यामध्ये देशात गोल्ड मेडल रत्नागिरी जिल्ह्याला मिळालं. याचा अर्थ प्रशासनामध्ये आणि कामामध्ये देखील रत्नागिरी जिल्हा हा अग्रेसर आहे. ज्यावेळी
100 डेजचा कार्यक्रम आपण सुरू केला. त्या 100 डेजमध्ये देखील रत्नागिरी MIDCचं कार्यालय हे एक नंबरला आलंय. त्याच्यावर प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतंय. जिल्हाधिकारी ज्यावेळी नागपूरमध्ये होते, जिल्हाधिकाऱ्यांचा ज्यावेळी क्रायटेरिया बघण्यात आला, त्यावेळी देखील रत्नागिरी जिल्हा हा एक नंबरला राहिलाय. त्याच्यामुळे रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या बाबतीमध्ये पहिल्या 3 क्रमांकामध्ये आहे. याचं कारण जिल्ह्यातली जनता जी आम्हाला सहकार्य करते, त्याच्यामुळे जिल्हा आम्ही या पहिल्या 3 क्रमांकामध्ये ठेवू शकलो. रायगडमध्ये भरत गोगावलेंनी आज एका ग्रामपंचायतीमध्ये जाऊन ध्वजारोहण सोहळा जो आहे तो संपन्न केला. बाजूला नाराज झालेला पाहिजे आणि याची जी कळ आहे ती कुठेतरी एका प्रवेशामुळे झाली आणि त्यानंतर हा सगळा वाद जो आहे तो उफाळून आला असं म्हणणं आहे. तर नेमकं या ब्राह्मण समाजाच्या विरोधात नाही, प्रवेशाच्या बाबतीमध्ये ब्राह्मण समाजाला दुखवण्याचा कुठं काय प्रश्न आला. मुद्दा असा आहे की भास्कर जाधव साहेबांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी केलेलं जे वक्तव्य आहे त्याबाबत त्यांनी बहुतेक काल खुलासा केलेला आहे आणि त्यांनी ब्राह्मण समाजाबद्दल काय बोलले, ब्राह्मण समाजानं त्यांच्याबद्दल काय बोललं, याच्यापेक्षा ज्या पद्धतीनं गुहागरमध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला, त्या पक्षप्रवेशाचा आणि ब्राह्मण समाजाला नाराज करण्याचा किंवा कुठच्या समाजाला नाराज करण्याचा काही प्रश्न येत नाही. ज्यांनी ही वक्तव्य केली त्यांनी याचे खुलासे केले पाहिजे. वसई विरार भास्कर जाधवांची दुसरी नस ही सारस्वती दाबली. त्याचे प्रश्न जे आहेत ते विचारतायत अशा स्वरूपाचं. मी माझ्या आयुष्यामध्ये कुठेही जातीयवाद कधी बोललो नाही. कुठच्याही जातीनं मला नाकारलेलं नाही. मला वैयक्तिक सगळ्याच जाती धर्माच्या लोकांनी मला प्रेम दिलेलं आहे. त्याच्यामुळं कुठच्याही जातीबद्दल मला बोलण्याचा अधिकार नाही. मी निवडून आल्यानंतर सगळ्याच जाती धर्माचा आहे. त्याच्यामुळं ज्यांना ज्या जातीबद्दल आकस आहे त्यांनी ते बोलावं. त्यांनी बोलल्यावर मी खुलासा करावा असं काही नाही. तर वसई विरारचे माजी आयुक्त अनिल पवार यांच्या ते मंत्री दादा भुसेंचे नातेवाईक आहेत, पण शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे त्यांच्यावर कारवाई झाली. नाही, मला असं वाटतं की अनिल पवारांच्या अटकेचा आणि दादा भुसेंचा सुतरामही संबंध नाही. उद्या कोणाचाही नातेवाईकाने जर काय केलं तर त्याला मंत्री कसं काय जबाबदार असू शकतो. त्याच्यामध्ये संबंधित यंत्रणा चौकशी करेल आणि जे कोण त्याच्यामध्ये असतील त्याच्यावर कारवाई होईल. दादा भुसेंनी याचा स्पष्ट उल्लेख करून त्यांचा खुलासा दिलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की दादा भुसेंचं नाव याच्यामध्ये गोवणं किंवा जोडणं हे विरोधकांचं षडयंत्र आहे. 29 ऑगस्टला जरांगे पाटील मुंबईत येण्याचे प्रस्तावित काम आहे, ओबीसी मधूनच आरक्षण घेऊन जाणार असं तरी सांगितलं. याची पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 10% आरक्षण हे दिलेलं आहे, ते टिकलेलं आहे. मराठी समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य करण्याची भूमिकाही सरकारने घेतलेली आहे. पण ओबीसींचं आरक्षण कमी होणार नाही ही देखील सरकारची भूमिका आहे. त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटील साहेबांनी या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. शासनाला त्यांनी सहकार्य केलं पाहिजे ही माझी भूमिका आहे. नाशिकमधील मर्दानी सामाजिक संघटनेकडून मंत्रालयाच्या इथे आंदोलन करण्यात आलं, म्हणजे आत्मदानाचा हे झाला. माणिकराव कोकाटे आणि तुमचं नाव उदय सामंत या 2 मंत्र्यांविरोधात ते करण्यात आलं असं तुमचं कशासाठी कशासाठी नाही, पण त्यांनी ते केलं. नाही, उद्या माझं नाव घेऊन उद्या काय कशासाठी मी काय केले नाशिकमध्ये जाऊन त्याची पार्श्वभूमी तुम्हाला मी सांगतो. नाशिकच्या दौऱ्यामध्ये आम्ही असा एक निर्णय घेतला की पुढचे 60 दिवस जे आहेत ते नाशिक MIDCच्या रस्त्यांवर आणि नाशिक MIDCच्या हद्दीमध्ये जी अतिक्रमण आहेत ही स्वतः काढून घ्यावा असा उद्योगमंत्री म्हणून मी तिचा निर्णय दिलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये कोणालाही दुखवण्याचा काही प्रश्न येत नाही. जे अधिकृत आहेत त्यांची तर तोडली जाणार नाहीत, पण अनधिकृत असल्यामुळं काही ठिकाणी अंमली पदार्थाचा स्टॉक ठेवला जातो. अशा पद्धतीचे गोपनीय अहवाल हे माझ्याकडे काही ठिकाणी आले आणि त्या दृष्टीनं पुढची पिढी वाजवण्यासाठी घेतलेला हा मी निर्णय आहे. त्यांना पण शुभेच्छा. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत भाजप असं म्हणणं आहे की कार्यकर्त्यांची इच्छा आहे की सोबळावर लढावं. असं कोणाचं म्हणणं आहे? भाजप म्हणजे कोण? नितेश राणेंनी काल स्पष्ट केलं की कार्यकर्त्यांची इच्छा आहे की सोबळावर. मला असं वाटतं की भाजपाचे प्रदेशाध्यक्ष हे रवींद्र चव्हाण साहेब आहेत. रवींद्र चव्हाण साहेब हे कोकणचे सुपुत्र आहेत. रवींद्र चव्हाण साहेबांबरोबर माझी 2 तास युतीच्या बाबत चर्चा झालेली आहे. योग्य वेळी रवींद्र चव्हाण साहेब ह्याच्यावर भाष्य करतील, कारण मी स्वतः कोअर कमिटीमध्ये आहे, मी स्वतः समन्वय समितीमध्ये आहे. त्याच्यामुळे समन्वय समितीमध्ये काय ठरलंय हे बाकीच्यांपेक्षा मला माहिती आहे. त्याच्यामुळं याच्यावर नितेशजींनी जे काही वक्तव्य केलं त्याच्यावर मला काय अजिबात बोलायचं नाही. शेवटी भाजपाला ताकद देण्यासाठी त्यांना ते बोलावंच लागेल. परंतु एक देखील मान्य आहे रवींद्र चव्हाण साहेबांना
की आज जे 55 जिल्हा परिषद सदस्य आहेत त्याच्यामध्ये एकही भाजपाचा जिल्हा परिषद सदस्य रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नाही आहे. तरी देखील तो आमचा मित्रपक्ष असल्यामुळं त्यांना मानसन्मान देण्याची भूमिका ही आमची आहे. त्याच्यामुळं मला देखील भाषण करता येतं, मला देखील बोलता येतं. पण मला बोलून मित्रपक्षाला दुखवायचं नाही, कारण मी त्या समन्वय समितीमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून काम करतोय. त्याच्यामुळे समन्वय समितीमध्ये काय घडतं हे कोणालाच माहिती नसतं. फक्त 3 नेत्यांना माहिती असतं. वेळ आल्यानंतर 3 नेते जे काही सांगायचे ते सांगतील. साहेब, याला धरून प्रश्न काढण्याचे असंही म्हणाले की जिल्हा नियोजन समितीचा निधी आहे त्याच्यामध्ये कुठेतरी भेदभाव केला जातो. सिंधुदुर्गाचा पालकमंत्री मी आहे, तिकडे पण याची पडताळ पाहायला मिळते. मला त्याच्यावर काय बोलायचं नाही. कशाला बोलायचं त्याच्यावर? त्यांनी केलेल्या वक्तव्यावर मी कशाला बोलायचं? बघा, मी 4 वेळा मंत्री राहिलेलो आहे. त्याच्यामुळे कुठच्या वक्तव्यावर बोलायचं आणि कुठच्या वक्तव्यावर नाही बोलायचं हे मला थोडंफार ज्ञान असल्यामुळे त्यांनी जे काही बोललेले आहेत ते अभ्यास करतील, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना विचारतील, त्यांच्या जिल्हाध्यक्षांना विचारतील, मागच्या वर्षी मी निधी दिला की नाही. सगळ्यात जास्त ते रवींद्र चव्हाण साहेबांना विचारतील, कारण रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितलेली कमिट्यांची सगळीच्या सगळी नावं मी आत्ता वाचून दाखवतो पुराव्यानिशी. ही मी समित्यांमध्ये इन्क्लूड केलेली आहेत. DPC मध्ये त्यांनी 2 नावं दिली. त्याच्यामध्ये जिल्ह्यातली 2 नावापैकी एक केतकर नावाचं नाव आहे आणि दुसरं केदार साठेंचं नाव आहे, ते आम्ही इन्क्लूड केलं. तालुक्याची समन्वय समिती आहे, त्याच्यामध्ये दादा दळी आणि विवेक सुर्वे यांची नावं दिलेली आहेत, ती आपण इन्क्लूड केली. तालुका दक्षता समितीवर त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे आपला डोरल्याचा त्यांचा पंचायत समितीचा जो सदस्य आहे सुशांत पाटकर त्याचं नाव दिलेलं आहे, ते आम्ही घेतलं. त्याच्यानंतर अजून ज्या समित्या आहेत त्याच्यामुळं माझ्याकडनं काही चुकीचं होत नाही. कार्यकर्त्यांना ऊर्जा निर्माण करण्यासाठी, त्यांच्यामध्ये जोश आणण्यासाठी ही भाषणं ठीक आहेत, पण मी माझं कर्तव्य पार पाडत असतो. समित्यांमध्ये समन्वय समितीमध्ये जो कोटा ठरलेला आहे त्या कोट्याप्रमाणे माझ्या मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्यामध्ये समित्यांची यादी BJPची मी फायनल केलेली आहे.